नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेत आपण पुढे बघणार आहोत. बायजाबाईच्या समोर सगळेजण उभे राहतात. काय काय घडलं ते सगळी हकीकत सांगू लागतात. इकडे नाम्याच्या मुलानेच माझ्या बकराचा पाय मोडला, त्याच्यामुळे त्याचं नुकसान झालं आहे. त्याची मुलं खेळताना माझ्या बकऱ्याला दगडं मारतात. 100% ह्याच्यामुळेच माझ्या बकऱ्याचा पाय मोडला असेल. पण नाम्याचं म्हणणं असतं, नाही असं नाही होऊ शकणार, माझी मुलं थोडीशी खोडशाळ आहे पण मारू नाही शकणार कुणाला, मुक्या प्राण्याला. त्यावेळेला हा जो दुसरा मुलगा आहे तो आपल्या खूप कामाचा आहे, त्याच्या बाजूनेच न्याय द्या असं वहिनीला कानामध्ये कुजबुजत बायजाबाईला न्याय द्यायला तिचा दीर सांगतो. आणि मग नाम्याच्या विरोधात निकाल लागतो. 25,000 रुपये भरपाई त्याला द्यायला सांगितली जाते आणि सगळ्या गावासमोर हाच माझा न्याय असं म्हणत बायजाबाई सगळ्यांना सांगतात, आता सगळेजण आपापल्या घरी जा. हे सगळं ऐकल्यानंतर नाम्यावरती अन्याय होतोय हे आपल्या कृष्णाला काही मान्य नाही. कृष्णाने ह्या विरोधात आवाज उठवला, हा न्याय चुकीचा आहे असं म्हटल्या बायजाबाईच्या चेहऱ्यावरचा रंग चोडून गेला. असा संताप झाला तिचा, ह्या मुलीचा गळा दाबाव की काय ह्या क्षणाला असं वाटू लागतं. त्यावेळेला बायजाबाईच्या समोर निडरपणे उभं राहून आपली कृष्णा सांगू लागते की हा तुम्ही जो न्याय केला आहे तो चुकीचा आहे आणि तुमच्या बाजूने कधी चुकीचा न्याय होऊ नये म्हणून मी आज न भीताच तुम्हाला सांगते की नाम्याचा काहीच दोष नाही. ह्या बकराने घाबरून उडी मारली आणि त्याने त्याचा पाय दुखापत झाली. जर कोणी मारलं असतं तर त्याला टेकूड आलं असतं. मी डॉक्टर आहे ह्या जनावरांची, त्याच्यामुळे मला सगळं समजतं त्यांना काय झालं आहे आणि काय नाही. याला कोणीही मारलेलं नाही, याने घाबरून उडी मारली त्याच्यामुळे त्याचा पाय मुरगळला आणि मोडला. हा तुम्ही जो न्याय दिला आहे नाम्याच्या विरोधात तो चुकीचा आहे. गावातले लोक चर्चा करू लागतात. हो, आपली कृष्णा जनावरांच्या बाबतीत कधीच खोटं बोलू शकणार नाही, ती जे सांगते तेच खरे. याचा अर्थ नाम्याच्या विरोधात न्याय झाला, नाम्यावर अन्याय झाला म्हणून गावातले लोक चर्चा करू लागतात. आणि बायजाबाई सगळ्यांना शांत करते आणि म्हणते ठीक आहे. आणि पुन्हा एकदा ती बाजू ऐकून घेते आणि नाम्याच्या बाजूने न्याय देत आता समोरच्या व्यक्तीला 25,000 रुपयाचा दंड ठोठावते आणि 1 महिन्याच्या आत त्याला हे पैसे तू आणून द्यायचे, हाच माझा न्याय. तो व्यक्ती म्हणत असतो, नाही असं नका करू, माझं ऐका. पण इकडे बायजाबाई चिडलेली असते. आता नाम्याच्या बाजूने तिने न्याय दिला आहे पण दिराला ती सांगते ह्या मुलीचं काय करायचं आहे समजलं ना. तेव्हा सगळे गावातले लोक तिच्याकडे जमा होतात आणि कृष्णाला बोलू लागतात, खरंच तुझ्यामुळे आज मला न्याय मिळाला, तू जर नसती तर माझ्यावर अन्याय झाला असता, मी काय केलं असतं. मग कृष्णा म्हणते, मी कसं तुमच्यावर अन्याय होऊ देईल आणि मी नेहमी खरंच बोलते आणि खऱ्याच्याच बाजूने बोलते, तुम्हाला माहिती आहे ना. असं म्हटल्यानंतर इकडे बायजाबाईचा संताप होतो, राग तिचा अनावर होतो. ती दिराला पुढे काय करायचं सांगायची गरज नाही, समजलात ना तुम्ही असं म्हणत त्या मुलीला धडा शिकवायला सांगते. कृष्णासमोर नाम्या हात जोडून तिचे आभार मानतो आणि असे आभार मानू नका, तुमच्यावरती मी अन्याय होऊ दिला नाही ना, इथून पुढेही कुणावरही होऊ देणार नाही असं म्हणते. आणि बायजाबाई तिच्याकडे रागाने पाहत घरी जाऊन तिच्या रूममध्ये बसते. तिचा एवढा राग, इतका ताव पाहून सगळेजण घाबरलेले असतात. पण बायजाबाईच्या डोक्यातनं काही तो क्षण जात नाही ज्या क्षणाला कृष्णाने त्यांच्या विरोधात आवाज उठवला, त्यांनी दिलेल्या न्यायाला त्या अन्याय म्हणाली. ही गोष्ट काही त्यांना पचनशी झाली आहे आणि कृष्णाचं काय करावं म्हणून तिच्या डोक्यात विचार चालू आहे. त्यातली त्यात काकू बायजाबाईच्या रूममध्ये जायला निघतात. त्यावेळेला काका तिला सांगतात, जाऊ नकोस आत्ता. या क्षणाला बायजाबाई खूप चिडलेली आहे. तेव्हा काकू म्हणतात, त्यांचा मूड कसा चांगला करायचा मला चांगलंच माहिती आहे. एकदम सुंदर असं त्यांच्या मुलासाठी स्थळ आणले, त्यांचा मूड बरोबर चांगला होईल. ते स्थळ ती घेऊन बायजाबाईकडे जाते. बायजाबाई म्हणते, हे फोटो मी सगळे मुलाला टाकले पण तो काहीच रिप्लाय देत नाही. तर जाऊ तिला म्हणते, हे बघ लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. 200 कोटीची मालकी नाही ही मुलगी, एकुलती एक आहे आणि एवढं मोठं घराणं आहे आणि त्या घराण्याशी जर आपलं नाव जोडलं तर आपलं नाव आणखी मोठं होईल. आणि जर हे स्थळ हातचं गेलं तर मग काय करायचं, तुम्ही तुमचं पाहून घ्या असं म्हणत फोटो ती तिथे ठेवते. बायजाबाई तिच्याकडे रागाने पाहते पण ती त्यांना जुमानत नाही, बाहेर निघून जाते. बायजाबाईला आता घाई करायला हवी. त्यांनी फोन केला मुलाला. मग मुलगा फोनवरती बोलू लागतो, काय झालं आई, आज तुझ्या आवाजात खोलावा निर्माण झाला आहे, तुला कोणी काही म्हटलं आहे का, आढळराव तुला काही म्हटले का, तू का दुःखी आहे आज तुझा रोजच्यासारखा आवाज नाही. त्यावेळेला बायजाबाई म्हणते, अरे विशेष असं काही नाही. ते क्षण तिला आठवतात की त्या क्षणाला त्या मुलीमुळे आपल्यावर एवढा मोठा अन्याय झाला आहे. पण ती मुलाला सांगत नाही आणि ते सगळं लपवते. इकडे मात्र आपली कृष्णा एकच विचारात आहे तिच्या वडिलांच्या. तिचे वडील आणि ती जेव्हा शेतात असायची तेव्हा खेळता खेळता तिने सुंदरशी अशी बैल चिखलाची बनवली होती आणि त्यावेळेला
तिथे भैरू नाना आले आणि ते मुलीला विचारत होते, काय करतेस तू? तेव्हा ती म्हणते, बाबा मी खेळत आहे, हे बघा मी किती छान 2 बैलं बनवली. आणि भैरू नाना तिला म्हणतात, थांब मी तुला आणखी एक गंमत दाखवतो. आणि ते स्वतः पण तिच्यासोबत चिखलामध्ये बसून काहीतरी बाहुल्या बनवू लागतात. 2 बाहुल्या बनवल्यानंतर ते दाखवतात तिला, हे बघ मी तुझ्यासाठी 2 बाहुल्या बनवले, एक म्हणजे माझी कृष्णा आणि दुसरा म्हणजे तिचा नवरा. हे 2 बाहुले जे आहे ना ते तू आणि तुझा नवरा, तुमच्या दोघांचं लग्न मी कसं थाटामाटात एकदम जोरात लावून देणार आणि तू मग नवऱ्याच्या घरी निघून जाशील मला सोडून. असं म्हटल्यानंतर कृष्णा म्हणते, का मी तुला का सोडून जायचं? मी नाही जाणार, मी इथेच तुझ्यासोबत कायम राहणार आणि शेती करणार. आणि लगेचच ती रागारागाने उठते आणि तिथून निघून जाते बाबांशी भांडण करून, मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही. ते सगळं आठवून तिला रडायला येत असतं. ते सगळं ती पुन्हा एकदा पेटीत बंद करते. तितक्यात पाठीमागून स्वातीचा आवाज येतो, कृष्णा तुला मी खायला आणले. पटकन डोळे पुसते, स्वतःचे अश्रू ही मुलगी लपवते हे स्वातीच्या लक्षात येतं आणि तिच्याकडे पाहत ती म्हणते, काय झालं आहे का? ती म्हणते, नाही ग बाबांची आठवण आली. तू काय म्हणतो तीच बोल ना. तेव्हा ती म्हणते, अगं तुझ्यासाठी मी खायला घेऊन आले. मग ती तिच्या स्वतःच्या हाताने तिला भरवू लागते. स्वाती आपल्याला किती जीव लावते ह्या गोष्टीने कृष्णाला खरंच खूप छान वाटतं आणि ती म्हणते, ताई तू किती माझ्यावर जीव लावते, किती माझ्यावरती प्रेम करतेस ग, माझ्यासाठी तू किती काय काय करते, असं एवढं कोणी करणार पण नाही. हे सगळं आई खिडकीतनं पाहत असते. आईचा संताप होत असतो, आपली मुलगी किती मूर्ख आहे, त्या मुलीसाठी काय काय करते. पण इकडे स्वाती खरंच तिच्यावरती खूप प्रेम करते. कृष्णा म्हणजे एक प्रकारची घरातला कर्ता पुरुष, तिला माहिती आहे आणि कृष्णामुळे आज हे घर टिकून आहे. कमवती मुलगी आपली फक्त कृष्णा आहे आणि तिच्यावर झालेला अन्याय पण तिला समजतोय. इकडे ती सांगत असते, तुम्ही सगळ्यांनी मला किती प्रेम दिलं, माया दिली, तुमच्यामुळेच मी आज इथे राहू शकते. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं की बाईजाबाई जरा इमोशनल होतात आणि मुलाला त्या म्हणत असतात, तू लग्न करायला हवंस आणि गावाकडच्या मुली खूप चांगल्या असतात रे, तू विचार कर, आपलं हे एवढं मोठं साम्राज्य आहे ते तुझ्या भरोश्यावरच आहे ना. तर तो म्हणत असतो, मी इतकं शिक्षण घेतलं आहे ते गावाकडचं शेती आणि डेअरी सांभाळण्यासाठी नाही. इकडे ताई कृष्णाचा मूड चांगला करण्यासाठी म्हणत असते, बघ एक दिवस असा येईल की तुझ्यासाठी एक सुंदरसा राजकुमार येईल, तो तुला ह्या घरातून छान प्रकारे घेऊन जाईल, इतका सुंदर तुझ्यावर प्रेम करेल, तुला जीव लावेल आणि त्या क्षणाला तुला कोणाचीही आठवण येणार नाही, तुझं संसार एकदम सुखाचा होईल. इतकं छान छान ती बोलत असते आणि ते सगळं ऐकून कृष्णा खरंच इमोशनल होऊन जाते. कृष्णा तिच्या ताईला म्हणते, ताई खरंच तू किती स्वप्न पाहतेस ग माझ्या लग्नाचे, होईल माझं काहीतरी, पण तू ना मला खूप इमोशनल करून टाकते आणि एक ना एक दिवस नक्की आपल्या बाबतीत चमत्कार होईल, सगळेजण माझ्याशी बोलतील ना. माझी आई, माझी बहीण, ती माझ्यावर 3 वर्ष झाले रागावून निघून गेली आहे, आपल्याकडे गावात कधीच आलेली नाही, ती पण माझ्याशी बोलेल ना गं, असं म्हणत इमोशनल होते. बाईजाबाई मुलाशी वाद घालत असतात. गावाकडची मुलगी का करावी म्हणून त्याला सारख्या फोर्स करतात. तो त्या गोष्टीला विरोध करतो. मला शिकलेली माझ्यासारखी हुशार मुलगी हवी, मी अशी गावाकडच्या मुलीशी लग्न करणार नाही असं म्हणत आईशी वाद घालत असते. पण आई म्हणते, आपल्याकडे 100 एकर जमीन, दूध, डेऱ्या काय काय आहे, वेळ पडली तर शेतात काम करायला गावाकडची मुलगी घाबरत नाही. नवऱ्याच्या बराबरीने खांद्याला खांदा देऊन ती सगळं इथे सांभाळू शकते आणि तिच्याच भरोश्यावर मी हे सगळं सोडू शकते ना. हे सगळं साम्राज्य तुझं आहे आणि जर तूच इथे नसला तर तुला नसेल सांभाळायचं तर तुझी बायको तरी सांभाळेल ना. माझाही जरा विचार कर. आणि शेतकरी मुलगी जर आपल्याला मिळाली तर आपल्याला पुढे जाऊन त्याचा किती फायदा होईल, आपलं एवढं मोठं साम्राज्य ती सांभाळेल. इकडे आईच्या अपेक्षा ऐकत असते आणि ती पूजा विचार करते, जर याच्या आईचे असे विचार असेल तर याचे काय. पण हा म्हणतो, मला शिकलेली शहरातलीच मुलगी हवी, मी काही खेड्यात परत येणार नाही. दोघांचं मन विरुद्ध चालत आहे, पण पूजाच्या बाबतीत तो चांगला निर्णय घेऊ शकतो असं पूजाला वाटू लागतं आणि पूजा त्या दोघांच्या गप्पा लपून छपून ऐकत असते. आता पूजाला डोक्यात एक विचार आला आहे, हा इतका श्रीमंत गडगंज आणि हा इथे काय करतोय, आता याला लवकरात लवकर आपल्या जाळ्यात ओढायला हवं. जर हा खरंच श्रीमंत असेल तर आपल्याला हे अशी जॉब वगैरे करायची काहीच गरज पडणार नाही, लग्न करून मी त्याला गावी नेईन आणि मग बरोबर तिकडे एवढं मोठं साम्राज्य आपल्या नावावर करून घेऊ शकते आणि याच्याशी जो कोणी लग्न करेल त्याचं सोनं नाही हिरो होईल, हिरं. या हिऱ्याला लवकरात लवकर प्रपोज करायला हवं आणि जास्त वेळ वाया आता घालायला नको, कारण त्याची आई लग्नासाठी घाईच करते, मम्मी लग्न करून ते त्याच्या घरात घुसायला काय हरकत. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दोघी बहिणी आवराआवरी करत असतात आणि त्याच वेळेला तिथे वासुदेव येतात
सकाळच्या पहारी छान प्रकारे देवाचं कीर्तन भजन म्हणत येतात. वासुदेवाला पाहून इकडे स्वाती आणि कृष्णा त्यांना नमस्कार करतात. कृष्णा पटकन जाते आणि धान्याच्या पेटारातनं धान्य सुपात काढून आणते. तिला आडवी आई येते आणि तिच्या हातातलं धान्य हिसकावत म्हणते, ज्याचं धान्य त्यांनीच दान करावं, तुझा काय अधिकार म्हणत ते धान्य ती स्वतःच्या हातात घेते आणि त्या वासुदेवाच्या झोळीमध्ये ती अर्पण करू लागते. आणि ती झोळी भरल्यानंतर लगेचच ती त्यांना म्हणते, मला 2 मुली आहे. माझ्या दोन्ही मुलींना आशीर्वाद द्या. एक म्हणजे माझी ही स्वाती, दुसरी माझी मुलगी जी आत्ता ह्या क्षणाला शहरात राहते, पूजा. त्या दोघींच्या नशिबात चांगलं आयुष्य येऊ दे. वासुदेवही त्यांना सांगतात, मुलींची काळजी करू नका, त्या खूप सुखात राहतील, त्यांची अजिबात टेन्शन घेऊ नका आणि त्यांच्या बाबतीत कधीच काही वाईट घडणार नाही, सगळं चांगलं शुभच घडेल असा आशीर्वाद दिल्यानंतर आईलाही खूप छान वाटतं. आणि वासुदेव मग निघालेले असतात. पुन्हा एकदा ते थांबतात, कृष्णाला आवाज देतात, अगं तुझंही भविष्य माझ्याकडे सांगायचं आहे मला, ये इकडे माझ्याकडे उभी राहा इथे. कृष्णा थांबते, त्यांच्याकडे पाहते, अगं अशी बघतेस काय, तुझे ग्रहतारे इतके बोलतायत मला, ते तुला सांगायला नको का? तुझे ग्रहतारे सांगत आहे की तुझं लग्न लवकरच होणार, सुंदरसा राजकुमार येणार, स्वतः तुझ्या अंगाची उष्टी हळद तो लावून घेणार, आजच भेट होणार तुझी बघ त्या व्यक्तीशी. अशी भविष्यवाणी ऐकल्यानंतर कृष्णा म्हणते, माझ्याशी लग्न करणार? अरे कोण आहे असा कमी नशिबाचा, स्वतः ओढवून घेतोय दुःख माझ्या बाबतीतलं. तेव्हा तो म्हणतो, हे तुला वाटतंय, पण तुझ्या उष्ट्या हळदीने त्याचं नशीब खुलणार आणि त्याच्या आयुष्यात नवीन कलाटणी येणार, सुख येणार, त्याच्यासाठी तू खूप लकी ठरणार आहे. हेही भविष्यवाणी वासुदेवाने आता कृष्णाला सांगितल्यानंतर कृष्णा विचारात पडते. पूर्ण दिवस कामात जातो. इकडे इम्प्रेस करायचं म्हणून पूजा एक गोष्ट सांगते स्टाफला आणि त्या गोष्टीमध्ये ती सांगते, आपल्याला जर कोणी आपल्याला आवडत असेल तर आपण त्याला लवकरात लवकर ते मनातलं सांगायला हवं, वेळ नको निघून जायला असं म्हणत दुष्यंतकडे पाहत असते. दुष्यंतही तिच्याकडे प्रेमाने पाहतो आणि मग दोघंजण एकमेकांकडे पाहत नंतर ती स्वतः आता पूजा दुष्यंतला प्रपोज करते आणि मग बाहेर डिनरला जातात. बाहेर गेलेले असताना त्या दोघं वापस येत असताना गाडीसमोर एक भाजीपाल्याची गाडी येते आणि त्या गाडीचं नुकसान ह्या दुष्यंतच्या गाडीमुळं होतं. त्यात कृष्णा बसलेले असते. कृष्णा खाली उतरते, तावाने त्या गाडीतल्या माणसाकडे पाहते तर म्हणतात, काय हा तर बुंगाट पाहुणा. अरे बुंगाट पाहुणा, तुझ्यामुळे माझं इतकं नुकसान झालं. असं झालं किती नुकसान असं दुष्यंतने म्हणताच ती म्हणते, 1700 रुपयाचं झाले. मग त्या खिशात हात घालून दुष्यंत पैसे देतो 2000 रुपये आणि सांगतो, माझ्याकडे चेंज नाही. इकडे आपली कृष्णाई म्हणते, मलाही तुझ्या पैसे परत द्यायला सुट्टे नाही आणि मी कुणाचं काही उधार ठेवत नाही. हे असं म्हणत तो म्हणतो, तुम्हालाच कीप द चेंज, राहू द्या तुम्हालाच. पण कृष्णा म्हणते, असे बिनाकामाचे पैसे कोणाचे ठेवत नाही, आम्ही कष्टाचे पैसे ठेवतो. ती तिच्या जवळची 300 रुपयाची हळद ही दुष्यंतच्या हातावर टेकवते आणि म्हणते, ह्या सुट्ट्या पैशांच्या बदल्यात माझ्याकडे ही हळद आहे, ती घे आणि तुझे ते पैसे मला दे. आणि मी कुणाचं कधीच उधार घेत नाही, देत नाही, ठेवतही नाही, बरोबर हिशोब करते. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.